पुणे रेल्वे विभागातल्या 77 इलेक्ट्रिक इंजिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात येणार आहेत। आतापर्यंत 10 इंजिनमध्ये कॅमेरे बसवण्यात आलेत। प्रत्येक इंजिनमध्ये 10 लाख रुपये खर्चून 6 कॅमेरे बसवण्यात येतात आणि हे कॅमेरे 360 अंशामध्ये हालचाली टिपतील। पुण्यातल्या भोरमध्ये एसटी बसचा अपघात झाला। बस रस्त्यावरून घसरून गटारात पडल्याने अपघात झाला। सुदैवाने या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र बसमधले काही प्रवासी किरकोळ जखमी झाले। या घटनेमुळे रस्त्याचं रुंदीकरण, रस्त्यावरचे खड्डे याकडे लक्ष देण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे। पुण्यामध्ये निलंबित एमबीबीएस डॉक्टरसह तिघांना एमडी ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे। गुन्हे शाखेच्या पथकाकडून या कारवाईमध्ये 11,43,000 रुपयांचं एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आला। आरोपी डॉक्टर मोहम्मद उर्फ आयान जारून शेख याला ड्रग्ज प्रकरणात अटक झाली होती, मात्र आरोपी मोहम्मद यानं पुन्हा ड्रग्ज धंद्यामध्ये हात घातल्याचं उघड झालं। बाळासाहेब प्रताप आणि अनिकेत कुडले या दोघांनाही गुन्हे शाखेनं अटक केली आहे। विमानतळ टर्मिनलला 1 वर्ष पूर्ण झाली असून एका वर्षामध्ये प्रवासी संख्या कोटीवर केली आहे आणि एका वर्षामध्ये पुणे विमानतळावरून 68,830 देशांतर्गत 2,136 आंतरराष्ट्रीय उड्डाणं झालेली आहेत आणि नवीन टर्मिनलवरून देशांतर्गत 1,03,00,000 प्रवाशांनी प्रवास केलेला आहे। 3,00,000 प्रवाशांनी परदेशात प्रवास केलेला आहे। तर पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलमुळे प्रवासी क्षमता मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून येत आहे।